रामकृष्ण हरी माऊली. तर आज मस्तपैकी सकाळी लवकरच आईने आणि पप्पाने शेतावरून जाऊन वालाच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा खुरून आणल्या आणि मग काय मी उकरायला टाकल्या. मीठ पाणी वगैरे मस्त स्वच्छ धुवून टाकलं त्याच्यात. आणि आपलं केक काय आपले रोजचेच आहेत, तर मी ते आपले बेस राईड करायला सुरुवात केली. मी मस्तपैकी चॉकलेटचे आणि फ्रूटचे मस्त सकाळी जायचं होतं आम्हाला त्र्यंबकेश्वरला. तर मला काउंटिंगचं सुद्धा केक बनवायचे होते आणि ऑर्डरचे पण होते. तर भरपूर माझी घाई झाली. आज मिस्टर मदतीला येणार होते. हे बघा फ्रूटचे आणि चॉकलेटचे बेस रेडी झाले. अजून सुद्धा डबल टाकायचे. दूध गरम केलं आणि इकडे शेंगासुद्धा झाल्या आणि मग काय मी टेस्ट करायला घेतल्या. एक नंबर ना. मग आपल्या घरच्या गावठी आणि ताज्या ते पण शेतामधल्या खुरलेल्या भारी. बाजारातल्या आणि टिल्लू आली स्कूलमधल्या, त्याची चालू होती बडबड. आणि काय लब्बर नवीन आईने आणल्या बोलते ते दाखवी होते बरं मस्त. लगेच आई पप्पाला शेंगा घेतल्या डिशमध्ये आणि घेऊन गेले त्यांना खायला. आणि काय आपलं दुपारचं जेवण मग चालू केलं मी. भाकरी झाल्या होत्या आणि भात पण झाला मग. आणि मस्तपैकी एक मिक्स भाजी बनवायला घेतली. वटाणा, फ्लावर, बटाटा वगैरे. घेवडा तर आमच्या शेतातलाच होता, मस्त ताजा शेतातला खुरून आणला आणि मस्त भाजीत टाकला. मस्त लागला. आणि काय मिस्टर आले लाडू घेऊन. लगेच आमचं चालू झालं पॅकिंग. हे बघा वेफर डिंकाचे म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू उपवासाचे. मस्तपैकी पॅकिंग करायची सुरुवात झाली. आणि टिल्लू तिकडेशी बसले होते. ती बोलते मी पण येता बरं ये. ती बोलते पहिले खाऊ दे. काय टिल्लू बोलते मी येता बरं ये. लगे आमची पॅकिंग चालू होती, बघू शकता तुम्ही. आणि टिल्लू पण लगे आली पॅकिंग करायला. तर काय टिल्लू आल्यावर आमची लवकर पॅकिंग होईल बरं. ये लय मदत करतं ते आम्हाला. बघू शकता कशी भरायला बी लागले. आणि काय आमची पॅकिंग लगेच झाले. इकडे आईसुद्धा भरत होत्या पॅकिंग केलेल्या पुऱ्या. आणि टिल्लूने मांडली खेळणी. तर काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडं चालू आहे टिल्लूची खेळणी, बघू शकता. तर बाय बाय. रामकृष्ण हरी माऊली.